आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्रात जात असलेले शेकडो ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच रोखले. चालू वर्षी कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची खरी किंमत कळून आली असून 1 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी एकंदरीत येणारा खर्च व सध्या कारखानदार संघटित साखळी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दराबाबत फसगत करण्याचा जो घाट घातला आहे तो मोडून काढण्यासाठी कर्नाटकातील ज्या त्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी संघटित शक्तीने एकत्रित येत आहेत व आपल्या ऊसाला योग्य दाम मागण्यासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रस्त्यावर रोखून धरत आहेत. शेतकऱ्यांची ही मोठी ताकद पाहून कारखानदार 2च दिवसात नमतील व नक्कीच ऊसाला अपेक्षित योग्य भाव मिळेल असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते बेडकी शमनेवाडी सर्कल परिसरात रविवार सकाळपासून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ट्रॅक्टरमधून होत असलेल्या वाहतूक रोखून ऊसापोटी चालू वर्षी 3750 दर दिल्याविना कोणत्याही साखर कारखान्यास ऊस वाहतूक होऊ देणार नाही म्हणून ठामपणे सर्कल परिसरात बसलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व ऊस उत्पादकांना रविवार दिनांक 2 रात्री 9 वाजता आंदोलनस्थळी भेटण्यास आले असताना ते बोलत होते. रात्री 9 वाजता राजू शेट्टी गुरलापूर येथील ऊस आंदोलनात सहभागी होऊन येथे आले असताना त्यांचे स्वागत शेतकरी संघटनेच्या वतीने राजू खिचडे यांनी केले. तर यावेळी याच आठवड्यापासून चालू वर्षीच्या ऊसास योग्य दर घेण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमाबद्दल व महाराष्ट्रात होत असलेली ऊस वाहतूक रोखण्यासाठी घेतलेल्या प्रयत्न व परिश्रमाबद्दल बंटी पाटील, रमेश पाटील व तात्यासाहेब बसवण्णावर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजू शेट्टी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांनो, रानातील ऊस पाठवण्यासाठी घाईगडबड करू नका. आपला चालू वर्षी ऊसाचे क्षेत्र कमी झाले असून आपला ऊस शिल्लक राहणार नाही. कारखानदारांना दूरचा ऊस 3400 घेऊन येत आहेत, मात्र आम्ही मागत असलेल्या मागणीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यावेळी त्यांनी 1 टन ऊसापासून कारखानदारांना होत असलेल्या आर्थिकतेचा सविस्तरपणे हिशोब सांगितला व ते म्हणाले, काटा मारणाऱ्या कारखानदारांना शेतकऱ्याची ही एकजुटीची ताकद महत्त्वाची ठरेल. याप्रसंगी बाबासाहेब खोत, पंकज तिपणावर, भारत अमनावर, रमेश मालवगावे, अभय पाटील, दीपक खोत, विकास समगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी रात्री 10 वाजेपर्यंत हजारो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.